हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि अनोखी लाईफच्या प्रश्नसंकलन या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण मराठी व्याकरण यावर आलेले जे काही प्रश्न होते 2009 ते 2020 या काळामधील ते पाहिलं, त्याचं विश्लेषण केलं आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल किंवा त्याच्या अगोदरचे जे काही प्रश्नसंकलन पाहिले नसेल तर तुम्ही ते नक्की पहा. ते तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याचा पुढचा भाग आहे आपला अभ्यासक्रम पहा. पुढे स्क्रीनवर दिसत आहे. मराठी लिटरेचर पेपर 1 त्याच्यामध्ये डी ऑप्शन पहा, नेचर अँड काइंड ऑफ फोकलोर. त्याच्या अगोदरचे सर्व भागाचा जे काही प्रश्नसंकलन आहे तो आपण पाहिला आहे. तर त्या नेचर अँड काइंड ऑफ फोकलोर लोकसाहित्य त्याच्यामध्ये काय म्हणते ते विथ स्पेशल रेफरन्स टू मराठी लोकगीत, लोककथा आणि लोकनाट्य. तर यावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते आज आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्या अगोदर थोडंसं विश्लेषण करायचं आहे. तर करूया सुरुवात. तर पहिला प्रश्न आहे. आता प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये जे काही वर्ड्स आहेत किंवा जे काही शब्द आहेत त्याच्यावर भर द्या, म्हणजे तुम्हाला काय लिहायचं ते समजतं. पहिला प्रश्न पहा. लोककथांचे विविध प्रकार सांगून मराठीतील प्राणी कथांचे विवेचन करा. शब्द आहे विविध प्रकार सांगा आणि प्राणी कथांचं विवेचन करायचं. 20 मार्काला 2009 साली आलेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा. लोकगीते समूहाची निर्मिती असते आणि त्यातून समूहमनाची अभिव्यक्ती झालेली असते. पहिला काय भाग आहे, लोकगीत समूहाची निर्मिती असते ती कशी, त्यातून समूहमनाची अभिव्यक्ती झालेली असते ती कशी, साधार स्पष्ट करा. 60/2009 साली आलेला हा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे निर्मिती होते आणि त्या गीतामध्ये कशा प्रकारे समूहमन आलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हे सांगत असताना विशिष्ट जे काही लोकगीते आहे त्याचं उदाहरण द्या, म्हणजे ते त्यांना समजेल. किंवा बऱ्याच प्रकारे आपण लोकगीते ऐकत असतो त्याचा थोडासा सारांश दिला तरी चालतो. किंवा आपल्या मराठी साहित्य वाचत असताना काही जे तुम्हाला उदाहरणं भेटतील ते सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. खेड्यापाड्यातील जत्रेत होणारा तमाशा आणि शहरातील नाट्यगृहात होणारे वगनाट्य यातील फरक वर्णन करायचं आहे. तमाशामधला भाग आणि वगनाट्य याच्यामध्ये काय फरक आहे ते वर्णन करायचे. 20 मार्काला 2010 साली आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे. जातक कथांचा प्रभाव लोककथांवर कसा. जातक कथा याचा प्रभाव लोककथावर कसा याची चिकित्सा करायचे. 60 मार्काला 2010 साली आलेला क्वेश्चन. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे. लोकगीतांमधील प्रतिमा सृष्टीचे सोदाहरण वर्णन करा. काय करायचे, लोकगीते आहेत त्याच्यामधील प्रतिमा सृष्टी कशा प्रकारची आहे याचं वर्णन करायचे. 15/2011 साली आलेला क्वेश्चन आहे. लोकगीते आणि लोककथा यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विषद करा. बऱ्याच गोष्टी लिहिता येतात पण विचारले तेच लिहायचं. काय म्हणते ते, लोकगीत आणि लोककथा याच्यातलं काय विचारले, सामाजिक आणि सांस्कृतिक भाग, फक्त तोच लिहा, बाकीला वेळ द्यायची काही गरज नाही. तर असे स्पेसिफिक वर्ड्स आपण लिहिताना आपल्या लक्षात आले पाहिजे की हां सामाजिक लिहायचे आणि सांस्कृतिक, म्हणजे जास्त मार्क भेटतात. नाही तर आपण बरंच लिहिता येतं त्याच्यामध्ये. त्यानंतर 7वा क्वेश्चन पहा. वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन यातील साम्यभेद स्पष्ट करा. 30 मार्काला 2011 साली आलेला हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन याच्यामध्ये नेमका भाग आपला माहीत असला पाहिजे तो, आणि त्याच्यातले जे काही साम्यभेद आहे ते तुम्हाला मग स्पष्ट करता येतं. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे. तमाशाच्या खेळातील सोंगाड्या या पात्राविषयी माहिती द्या. सोंगाड्या या पात्राविषयी माहिती द्यायची. तमाशा खेळामध्ये बरेच त्याच्यामध्ये पात्र आहेत, तर ते त्याच्यामधला हा सोंगाड्या काय आहे त्याच्याविषयी माहिती द्यायची आपल्याला. 12 मार्काला 2012 साली आलेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे. लोकसाहित्यात इहितत्व काय असते हे ते पहा तुम्ही. इहितत्व असं जर एखादा शब्द दिसला त्याच्यामध्ये तर ते नेमकं त्याचा अर्थ काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे तुमच्यासाठीच क्वेश्चन आहे, तर तुम्ही पाहतो काय त्याचा अर्थ. इहितत्व कसे प्रतिबिंबित झालेले आढळते त्याची चिकित्सा करा. 20/2012. आता इहितत्व माहीत नसल्यास हा क्वेश्चन लिहिता येत नाही, तर ही तर गंमत आहे ना. त्यानंतर 10वा क्वेश्चन. लोकनाट्यातून लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये कशी व्यक्त होतात. लोकनाट्यातून लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये कशी व्यक्त होतात ते साधार लिहा. काय आहे विचारले का पहा. लोकगीत नाही विचारलं, लोक नाही कथा विचारलं, लोकनाट्यामध्ये लोकसंस्कृती कशा प्रकारे विचारली तर त्याचं साधार करायचं आपल्याला. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे. विधी संबंध स्त्री गीतांची माहिती द्या. विधी आपण पूजा ते करतो, सगळ्या विधीच्या गोष्टी त्या सगळ्या, त्याच्यामध्ये स्त्री गीतं कशा प्रकारचे आहे
त्याची माहिती द्या. तर असे हे तुम्हाला म्हणजे प्रश्नावरून समजलं की विधी गीते असतात, त्याच्यातले स्त्रियांची गीते माहिती असली पाहिजे, अशा प्रकारचे गीते असतात किंवा त्यांच्या जात्याच्या ओव्या असतात किंवा जात्यावरच्या ओव्या म्हणतो आपण त्या, किंवा त्यांचे काबाड कष्ट करताना जे काही गाणे गातात ते. तर याचे थोडी थोडी तुम्हाला उदाहरण म्हणा किंवा त्याच्यामधला नेमका फरक माहीत असला पाहिजे, तेव्हाच असं प्रकारचं उत्तर लिहिता येतं. तर हा 11वा क्वेश्चन 20 मार्काला 2012 साली आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन पहा, लोककथामधून घडणारे सामाजिक दर्शन हे कोणकोणत्या दृष्टीने महत्त्वाचे असते. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण काय विचारलंय, सामाजिक दर्शन, आणि विचारायचा दृष्टिकोन काय, ते कशा प्रकारे महत्त्वाचं आहे. तर असा थोडासा विचार करणारा प्रश्न असतो थोडा. म्हणजे महत्त्व, आपण सामाजिक दर्शन घडतंय असं म्हणतो, म्हणजे आपला कळतंय, प्रत्येकाचं महत्त्व काय आहे हे थोडा विचार करायला लागणारा क्वेश्चन आहे. सहजासहजी आपण असं ढोपळमानानं म्हणजे मनात आलं की नाही लिहिता येत, पण त्याचं महत्त्व जर आपल्याला लिहिता आलं तर मग मार्क तुम्हाला नक्की भेटतात. तर हा 2013 साठी 10 मार्काला आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर गण, गवळण आणि वग यामधून तमाशा हे लोकनाट्य कसे साकार केले जाते. काय म्हणते, गण, गवळण आणि वग यामधून तमाशा हे लोकनाट्य कसे साकार केले जाते ते विशेष करा. तर गण, गवळण, वग हे तुम्हाला माहीत असलं तमाशामध्ये आहे, आपण हा व्हिडिओ अपलोड केला होता, तर ते तुम्ही पहा जाऊन, नाही तर स्वतः अभ्यास करा. 15 मार्काला 2013 साली आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन पहा, जात्यावरील ओव्यामधून काय आहे, स्पेसिफिक भाग पाहायचा. जात्यावरील ओव्यामधून स्त्री जीवनातील भावबंधाचे स्वरूप कसे व्यक्त होते ते स्पष्ट करा. पहिला पहा, जात्यावरील ओव्या, स्त्री जीवन आणि भावबंध. जेव्हा स्त्रिया जात्यावर ओव्या गातात किंवा म्हणतात त्या, तेव्हा त्यांचं सगळं आत्मभान तिथं आलेलं असतं. म्हणजे त्यांचे सुख दुःख कशा प्रकारे, मग ते म्हणतात भावबंध कसे आहेत, तर ते तुम्हाला तिथं लिहायचे आहे. तर हा भाग आहे. तर असं थोडं समजून घ्यायचं. त्याच्यामध्ये बरंच सोपं वाक्य वाटतं, परंतु त्याला समजून घेतल्याशिवाय नीट लिहिता येत नाही. लिहिता येतं पण नीट व्यवस्थित ज्या अर्थाने मराठी साहित्यात लिहायचं आहे त्या अर्थाने. त्यानंतर 15वा क्वेश्चन पहा, व्रतांच्या कहाण्यामधून घडणाऱ्या संस्कृती दर्शनाची माहिती द्या. व्रत, वैकल्य, उपवास अशा सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. तर त्याचं काय आहे, त्यांच्या कहाण्यामध्ये काय असतं, जसं की ते आपण बऱ्याच वेळा सत्यनारायणची पूजा किंवा अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी पाहत असतो. तर ते कशा प्रकारे केला, 16 सोमवार, तर हे याच्यामधून संस्कृतीचं दर्शन कशा प्रकारे होतं हे ते विचारत आहे. तिथं विशेष पहा, व्रतांच्या कहाण्यामधून, दुसरं नाही विचारलं ते, व्रतांच्या कहाण्यामधून, तर ते कशा प्रकारे संस्कृती दर्शन होतं ते त्याची माहिती द्यायची आहे. 15 मार्काला 2013 साली आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर म्हणी स्वरूप वैशिष्ट्ये कोणती. म्हणीचे जे काही स्वरूप वैशिष्ट्य असतं ते काय आहे. म्हणीमध्ये जो काय भाग असतो, आता जी काय आपण म्हण म्हणतो ना, जे आपण म्हणत असो, त्याच्यामध्ये स्पेसिफिक भाग असतो. म्हणजे असं काही नाही की उगं कुणी तर म्हटलं ते म्हण, नाही ना, काही ना काही घडलेलं असतं. मग त्या घडल्याच्या त्याच्यातून तुम्हाला वाटतं शब्द वरतात, मग त्याचेच अंगवळणी पडून पुन्हा त्याचं रूपांतर म्हणीमध्ये होतं. तर असं काही नाही की म्हणी काही असा वेगळा भाग आहे, परंतु तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कमी शब्दामध्ये जास्त गोष्टी सांगायच्या असेल किंवा काहीतरी बोलायचं असेल तर ते सांगतात. तर तसं काय आहे, त्या स्वरूप वैशिष्ट्य काय आहे, तर असं विचारलंय त्याचा. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या म्हणीमधून कोणकोणत्या विषयांचा सहज आविष्कार घडतो असं म्हणतात ते. 10 मार्काला 2014 साली आलेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन पहा, लोकनाट्यातील विनोदाला कोणकोणती अंगे असतात. लोकनाट्यातील विनोदाला कोणकोणती अंगे असतात ते उदाहरणे देऊन स्पष्ट करा. इथं काय आहे, लोकनाट्यातील विनोदाला, लोकनाट्य आहे, पाहतो आपण लोकनाट्य, तर त्याच्यामध्ये विनोद काय आहे आणि ते त्याच्या कशा प्रकारचा आहे, तो त्याचा अंगे कशा प्रकारचे आहे त्याचं उदाहरण देऊन स्पष्ट करायचे. 15 मार्काला 2014 साली आलेला क्वेश्चन आहे. आता लोकगीताच्या बऱ्याच व्याख्या दिल्या जातात, तर त्या व्याख्यामधून काय अर्थ आहे, त्याचं काय वैशिष्ट्य निघतं लोकगीताचं ते सांगायचे आपल्याला. तर 15/2014 साली आलेला हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या तर द्यावीच लागतील. त्याच्यामध्ये कमीत कमी 15 मार्काला म्हणजे 2-3 तरी व्याख्या द्यावं लागतील किंवा विशेषपणे सांगावं लागेल की कशा प्रकारे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत त्या व्याख्यामध्ये. तर हा भाग आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर 19वा क्वेश्चन पहा, लोककथातील आशयाच्या विविधतेचे विवरण करा. काय म्हणते, लोककथातील आशयाच्या विविधतेचे विवरण करा. आता लोककथामधील जो का आशा आहे तो विविध आहे हे माहिती आहे, परत ते कशा प्रकारचं त्याचं विवरण करायचे. 15/2014 साली. त्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार यातील फरक सांगून
त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विषद करायचे. पहा, सामाजिक आणि सांस्कृतिक विचारत आहे. आणि कशातला फरक? म्हणी आणि वाक्यप्रचार. 10 मार्काला आहे, परंतु किती लिहायचं हे आपण ठरवायला हवं. म्हणी आणि वाक्यप्रचारमधला किती फरक लिहायचा आहे आणि त्याचं सामाजिक आणि सांस्कृतिक भाग किती लिहायचे, कारण बरंच लिहिता येतं ना. आणि विचारायला फक्त 10 मार्काला. जे मुद्दे पाठ आहेत किंवा जे महत्त्वाचे वाटतात तेच लिहायचे 10 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण बऱ्याच वेळा बिनाकामाच्या गोष्टी लिहित असतो. त्यानंतर 21वा क्वेश्चन पहा. पोवाडा या काव्य प्रकारचे वेगवेगळे विशेष सांगा. पोवाडा या काव्य प्रकाराचे वेगवेगळे विशेष सांगा. 10/2015. त्यानंतर लोकसाहित्य म्हणजे काय ते सांगून साहित्य आणि संस्कृती यांच्या दृष्टीने, लोकसाहित्य म्हणजे काय ते सांगून साहित्य आणि संस्कृती यांच्या दृष्टीने लोकसाहित्याच्या अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करा. साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने सांगायचे आपल्याला 20/2015ला. त्यानंतर 23वा क्वेश्चन पहा. प्रयोगरूप लोककलांचे प्रकार कोणकोणते आहेत? लोककला यांचे प्रकार कोणते आहेत? त्याच्यामध्ये प्रयोगरूप विचारता येते. पहा, प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रयोगरूप आहे, तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर त्यापैकी तमाशा या लोककलेचे स्वरूप उलगडून दाखवा. प्रकार सांगायचे आहेत आणि विशेष प्रश्न विचारला तमाशाचे याचे स्वरूप सांगा. तर सोपा आहे. 15 मार्काला 2015 साली आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे. लावणी. बघा, तमाशा विचारला, लावणी विचारलं. जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. काय काय विचारतं, मेन फोकस कशावर आहे. लावणी या काव्य प्रकारची माहिती देऊन त्याच्या सादरीकरणातील वैशिष्ट्याचा आढावा घ्या. काय म्हणते? लावणी या काव्य प्रकाराची माहिती देऊन त्याच्या सादरीकरणातील वैशिष्ट्याचा आढावा घ्या. 15/2015 साली आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर म्हणी हा लोकस्वभावाचा आरसा आहे. म्हणी हा लोकस्वभावाचा आरसा आहे या विधानाचे मर्म स्पष्ट करा. 10/2016 साली. आता एखादी म्हण म्हटलं ना, आपण बऱ्याच वेळा म्हण एखाद्या व्यक्तीला बोलून म्हणत असतो किंवा सांगून असतो, किंवा असं म्हणा की एखाद्या विषयी बोलायचं असेल किंवा समाजाविषयी बोलायचं असेल किंवा समाजातल्या स्वभावाविषयी बोलायचं असेल, बऱ्याच गोष्टी असं म्हणतो. तर ते कशा प्रकारचा आरसा आहे हे विधानाचे मर्म स्पष्ट करा. अशा तुम्ही म्हणी आठवून पहा, तर तुम्हाला समजेल की हां, आपण बऱ्याच गोष्टी अशा म्हणतो की जे समाजात घडलेल्या आहेत. असं म्हणत असताना आपल्याला बरेच अनुभव आलेले आहेत. तर ते तुम्हाला त्या म्हणीमधून काय काय होतं, कशा प्रकारचा अर्थ आहे ते सांगायचे. फक्त 10 मार्काला आहे. तर 2016 साली आलेला क्वेश्चन होता. त्यानंतर 26वा क्वेश्चन पहा. एरवीच्या रूढ नाटकाच्या तुलनेने लोकनाट्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? रूढ नाटके आणि लोकनाट्य याची वैशिष्ट्ये कोणती, याचं विवरण करायचे. 15/2016 साली. त्यानंतर 27वा क्वेश्चन पहा. लोकगीत कशास म्हणतात? कविता या साहित्य प्रकारापेक्षा लोकगीत हे वेगळे कसे ते समजावून सांगा. कविता स्पेसिफिक आणि लोकगीत कसे, तर हे समजून सांगायचे 20/2016 साली. त्यानंतर 28वा क्वेश्चन आहे. लोकगीत ही संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना 10/2017. लोककथामधील आशय वैविध्यचे विश्लेषण करा. लोककथामधील आशय वैविध्यचे विश्लेषण करा. 15/2017 साली क्वेश्चन आहे. आता इथून पुढे पहा, प्रश्न विचारतात कसं आहे, कारण आता 17, 18, 19 हे आताचा ट्रेंड आहे. 30वा क्वेश्चन पहा. लोककथांचे प्रकार किती कोणते? 10/2018. सर्वसामान्य मराठी नाटक आणि लोकनाटक यामधील भेद स्पष्ट करा. सर्वसामान्य मराठी नाटक आणि लोकनाट्य यामधील भेद स्पष्ट करा. 15/2018 साली क्वेश्चन आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन पहा. लोकसाहित्याचे स्वरूप स्पष्ट करा. लोकसाहित्याचे स्वरूप म्हणजे 2019. पुन्हा म्हणतो की लक्ष ठेवा काय विचारतात ते, कारण ट्रेंड 2016 पासून बदलत आलेला आहे. 16, 17, 18, 19, 20 याच्यामध्ये विचारतं स्पेस, अगोदर सारखा विचारत नाही. आता लोकगीत ही संकल्पना स्पष्ट करून त्यांच्या गुणवैशिष्ट्यासंबंधी चर्चा करा. 15/2019. 34वा. लोकगीत संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप विशेष लिहा. 10/2020. ट्रेंड पाहताय ना, जर कळत नसेल तर अजून थोडंसं मागे जा आणि पहा नेमकं काय फरक आहे मागे विचारण्याचा आणि आता विचारण्याचा. त्यानंतर 35वा क्वेश्चन पहा. मराठीतील लोककथांचे स्वरूप सांगा. 10 मार्काला 2020 साली क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन पहा. तमाशा या लोकसाहित्य प्रकाराच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये कोणती?
तमाशा आहे लोकसाहित्य प्रकाराच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये सांगा. आता याच्यामध्ये पहा किंवा याच्या अगोदरचे प्रश्न पहा. संकल्पना, वैशिष्ट्ये, स्वरूप असा भाग आहे. त्याच्या अगोदर येणारा काय ट्रेंड होता हे भाग लक्षात घ्या. नेमका भेद कुठं आहे, नेमका ट्रेंड कसा बदलत चालला. तर हा 36वा क्वेश्चन होता. तर अशा प्रकारचे हे 36 क्वेश्चन आहेत जे लोकसाहित्यावर आलेले आहेत. तर आता जो काही भाग आहे आपला लोकसाहित्याचा थोडंसं त्याचं विश्लेषण करूया किंवा काय विचारलं गेलं हे थोडंसं पाहूया. बघा 2009 किंवा जर पाहिलं तर थोडा चेंज होत गेला त्याच्यामध्ये. कारण अगोदर जास्त मार्कला प्रश्न विचारला जायचा, आता थोडंसं त्याच्यामध्ये बदल होत गेला. उलट त्याच्यामध्ये पुन्हा विचारण्याची पद्धत आहे थोडीशी असं नॉर्मल झाली असं म्हणतात, ते डीपमध्ये नाही गेले. तर तो कसा भाग आहे पहा. लोकसाहित्य, लोककथा, लोकगीत आणि लोकनाट्य हे 4 भाग आहेत. लोकसाहित्याचेच 3 पुढचे भाग आहेत. परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत कशी, लोकसाहित्य म्हणजे काय, त्याचा समाज आणि संस्कृतीचा कसा संबंध आहे असं विचारलं जातं. त्यानंतर लोकसाहित्याची संकल्पना सांगा, लोककथा यांची संकल्पना सांगा, लोकगीताची संकल्पना सांगा, लोकनाट्याची संकल्पना सांगा. या सर्वांचीच स्वरूप सांगा, गुणवैशिष्ट्ये सांगा. हे जे प्रश्न आहेत ना, मूलभूत प्रश्न आहेत, हे अनिवार्य आहे. आता 2000 आपण जसं म्हटलं 17, 18, 19, 20 याच्यामध्ये पहा संकल्पना स्वरूप गुणवैशिष्ट्ये हा अनिवार्य झालेला भाग दिसतो मला. तर त्याच्यामध्ये तुम्ही मग हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की हा तर भाग आपल्याला लिहून काढला पाहिजे, बार वाचला पाहिजे. तर हा भाग तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर जर लोकसाहित्याबद्दल पाहिलं तर लोकसाहित्य म्हणतो आपण, मग त्याच्यामध्ये व्यक्ती येतो, समाज येतं, समाजात आले की संस्कृती आहे, मग त्याच्यात होणारे बदल. म्हणून तर म्हणतात ना सामाजिक आणि सांस्कृतिक याच्याबद्दल विशेष माहिती द्या अशा प्रकारचं विचारलं जातं. तर लोकसाहित्याबद्दल असं माहीत असलं पाहिजे की कशा प्रकारे व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये समाजाचा कसा भाग आहे, सांस्कृतिक आहे, मग त्याच्यामध्ये बदल कसा होत गेला. म्हणजे आताचं पहा, आताचं आपलं जग कसं आहे लोकसाहित्यामध्ये पाहतो, ते अगोदरचं कसं होतं, थोडंसं विचार करा ह्याच्यामध्ये. त्यानंतर लोककथामध्ये विचारताना ते म्हणजे जसं आपण वर म्हटलं ते तर मूलभूत प्रश्न आहेत, जे संकल्पना स्वरूप गुण वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर वेगळे पण सांगा म्हणतं कधी कधी, लोककथा आणि लोकनाट्य याच्यामध्ये वेगळे सांगा, किंवा लोककथामध्येच जे काही प्राणी आहेत किंवा इतर आहेत या गोष्टीमध्ये थोडंसं वेगळे पण कशा प्रकारचं आहे हे विचारलं जातं. किंवा त्याच प्रकारे त्या कथांचा प्रभाव तुम्ही मागं पाहिला असाल तर त्याच्यामध्ये तो विभाग विचारला जातो. तर याच्यामध्ये थोडासा विचार केला तर लोककथामध्ये जास्तीत जास्त असं समाज व्यवस्था दिसते आपल्याला, समाज कशा प्रकारचा आहे, कशा बदलत गेला या प्रकारचा भाग लोकसाहित्यामध्ये दिसतो. नंतर लोकगीतामध्ये कसं व्यक्तिमन आहे, त्याच्यानंतर समाज मन सुद्धा येतं त्याच्यामध्ये. व्यक्तिमन कसं, जसं की आपण लोक काम केल्यानंतर पुरुष किंवा स्त्री सगळे थकत असतात, किंवा जे काही अवजड काम आहेत किंवा जे दैनंदिनीचे काम आहे त्याच्यामधून थोडा विरळा म्हणा किंवा शेतीमधले कामं म्हणा किंवा जात्यावरचा भाग म्हणा, हा थोडासा त्याच्या गुंततात, तेव्हा ती व्यक्ती मन येतं त्याच्यामध्ये. सगळा कंठाळा सोडून मग ते स्वतः आनंदित होण्याचा काहीतरी भाग म्हणतात. परंतु त्याच्यामुळे सण वार उत्सव याच्यामध्ये लोकगीत येतं आपलं. तर हा भाग कसा आहे लोकगीतामध्ये, व्यक्तिमन कसं येतं त्याच्यामध्ये, कशा प्रकारच्या स्त्रियांच्या जे काही जात्यावरच्या ओळ आहे त्याच्यामध्ये भावबंध कशा प्रकारचे आहेत, पुरुषाचं विचारलं जाऊ शकतं, सणावारामध्ये बी विचारलं जाऊ शकतं. तर हा थोडासा भाग आपल्याला लक्षात ठेवा, पाठ करण्याची गरज नाही, आणि थोडीशी संकल्पना माहीत असली तर याला थोडंसं विस्तारानं पुढे लिहिता येतं. त्यानंतर लोकनाट्य पहा. आता लोकनाट्य याच्यामध्ये पाहिलं तर उद्देश वेगळे पण सांगा, त्याच्यामध्ये जे काही कीर्तन आहे, तमाशा आहे, याच्यामधला जो काही भाग आहे ना, मनोरंजन म्हणा किंवा जागरूकता निर्माण करण्यासाठी हा भाग येतो. तर हा भाग थोडासा लोककथामध्ये समाज व्यवस्था, लोकगीतामध्ये व्यक्तिमन येतं, तर लोकनाट्यामध्ये मनोरंजन किंवा जागरूकता, बोधधनी अशा प्रकारचा भाग येतो. तर हा थोडासा गाडा जो असतो ना, मुख्य गाभा म्हणा का त्याच्यामधला, तो लक्षात ठेवा की हा लोककथामध्ये अशा प्रकारचा भाग आहे, लोकगीतामध्ये अशा प्रकारचा भाग आहे. म्हणजे जसं आपण टायटल देतो ना, एखादा लेख लिहित असताना त्याला टायटल असतं, तसं लोकनाट्यामध्ये नेमकं काय आहे, काय उजागर होतं, काय सांगायचंय त्यांना, हा भाग महत्वाचा आहे. आणि ते सांगत असताना नेमके प्रश्न कसे विचारलेत याच्याकडे लक्ष असावं. नाहीतर बराच अभ्यास करता येतो त्याच्यामध्ये, बऱ्याच लोकांनी बराच आपलं त्यांचं जीवन त्याच्यामध्ये घातलं आहे, तर तसा करता येतो. परंतु आपला प्रश्न पाहिजे आणि मग त्यानुसार ते अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. तर ह्याच्यामध्ये थोडंसं जर पाहिलं तर 2009 आणि 2020 मध्ये जे प्रश्न आले होते, 2009 मध्ये 80 मार्काला, 2010 मध्ये 80, 11 75, 12 72, 13 55, 14 55, 15 70, 16 45, 17 25, 18 25, 19 25, 20 35.
दरमागिले तुम्ही 2017 पासून पाहिलात तर ते त्याचा गुणाचा जो काही भाग आहे तो कमी होत गेला आहे ना, 25 25 25 35 होत गेला. त्याच्यामध्ये मग तुम्हाला याच्यावर थोडंसं निष्कर्ष करता येतं की मग या 25 मध्ये नेमकं असं काय आहे की त्यांना विचारावंच वाटलं, जसं की संकल्पना, गुणवैशिष्ट्ये, स्वरूप सांगा, थोडंसं वेगळेपण सांगा, हेच ते विचारतात ना. तर याच्यामध्ये तेवढा भाग त्यांना पुरेसा झाला आहे असं आपला म्हणता येतं. तर समजायचा भाग काय आहे की लोकसाहित्य बऱ्याच प्रकारे मोठं आहे, बरंच मोठं आहे ते, त्याची व्याप्ती खूप आहे. परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने त्याला पाहायचं आहे. अभ्यास करताना वेळ असेल तर ते वाचणं काही असं म्हणजे वाचून असा काही भाग नाही, परंतु जेव्हा स्पेसिफिक परीक्षा जवळ आली आहे त्यावेळेस करताना हा भाग मर्यादित करायचा. कधी पण काय महत्त्व आहे त्यालाच महत्त्व द्यायचं, बार बार तेच वाचायचं जे विचारलं जातं, जे विचारण्याची शक्यता आहे, जे कधीच विचारलं जात नाही, ज्याच्याकडे ते ढुकून बी पाहत नाही त्याच्याकडे नाही पाहायचं. ते थोडंसं भाग असावा. परंतु जेव्हा आपल्याकडे खूप टाईम आहे, जे विद्यार्थी अजून देणार बी नाहीत परीक्षा, म्हणजे ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी देणार आहेत किंवा त्याच्या पुढच्या वर्षी देणार, त्यांनी केलं तर ठीक आहे ना. तर ते आताच थोडंच दिलं तर त्यांनी वाचल्यास ठीक आहे. त्यांनी स्वतःच लगेच प्रश्नपत्रिका पाहण्याची काय गरज आहे. ते थोडंसं बॅकग्राऊंड तयार करणं त्यांच्यासाठी आहे. परंतु जे आता परीक्षा देणार आहेत किंवा पुढच्या वर्षी, तर त्यांचा असा अभ्यास हा पूर्णपणे सटीक त्याच दिशेने असला पाहिजे जिथं विचारलं जातं. तर याच्यामध्ये थोडंसं म्हणलं जसं की जी काही व्याप्ती आहे ती अधिक आहे तर त्याला मर्यादित करा. विशेषतः लोकसाहित्य म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आहे. आपण जर ग्रामीण भागात राहत असेल तर हे सगळं भाग आपण पाहिलेला असतो, तर तो अनुभवाशी जोडायचा आपल्याला. आणि थोडंसं वाचन केलं की मग जास्त रट्टा मारायची काही गरज लागत नाही त्याच्यामध्ये. रूट लर्निंग तर नकोच बिलकुल ते त्या प्रकारचं. आणि जर म्हणजे काही भाग करावा लागत असेल परत ते बार बार वाचा. त्याच्यामध्ये बार बार वाचल्यानंतर ऑटोमॅटिक येतं ते. त्यानंतर हे माहीत असलं पाहिजे की लोकसाहित्य कुठपर्यंत आहे, तर त्याची मर्यादा नाही, परंतु आपल्या परीक्षेसाठी कुठपर्यंत आहे हे मजल माहीत असली पाहिजे. तर हा भाग तुम्हाला जेव्हा वाचल्यानंतर समजेल, प्रश्न पाहिल्यानंतर समजेल, हे महत्त्व आहे. त्यानंतर बऱ्याच प्रकारे बरेच पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यासाठी. म्हणजे बरेच PDF आहेत, कुठं बी पहा तुम्ही लोकसाहित्य भाग, ह्याच्यामध्ये YCMचे आहेत, ह्याचे आहेत, त्या लेखकाचे आहेत. विचारलं जातच नाही तर तेवढं वाचून काय फायदा आहे का? नाही ना. जे पाहिजे ते पहा. एखादं पुस्तक सफिशियंट आहे. इथं PhD नाही विचारत नाही ना, विशेष काय असं विचारलं जात नाही त्याच्यामध्ये. विचारलं जातं संकल्पना सांगा, लोकगीत म्हणजे काय, लोककथा म्हणजे काय, साहित्य काय असतं, त्याच्यातलं स्वरूप सांगा. हे मूलभूत प्रश्न आहेत. याच्यापेक्षा ते मोठं पुढं कुठं जात नाही त्याच्यामध्ये. जर ट्रेंडनुसार पाहिलं तर, सध्याचा ट्रेंड जर पाहिला तर त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं बुद्धीचा वापर करा. जशा प्रकारे ज्या परीक्षेला अपयश होत नाही त्या परीक्षेच्या दृष्टीनेच विचार करा त्याच्याकडे. आणि सोर्स जर म्हटला तर एक विश्वनाथ शिंदेचं पुस्तक सफिशियंट आहे त्यासाठी. विशेष म्हणजे असं वेगळं काही करायची त्याची गरज नाही. त्यांच्यामध्ये जे काही भाग आहे तो पूर्णपणे दिलेला आहे. आणि एखादं मग दुसरं अवांतर करू वाटलं तर ते करा, परंतु विश्वनाथ शिंदे यांचं पुस्तक सफिशियंट आहे. तर असा थोडासा भाग हा लोकसाहित्य. तर लोकसाहित्याचं जो काही आपला प्रश्न संकलन आहे ते आपण पाहिला आहे. तर पुढच्या भागामध्ये जो काही आपला पेपर 1चा B पार्ट आहे, भाग दुसरा सुरू करूया. तर तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.